चंद्रपूर महानगरपालिकेचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्या ठिकाणी काँग्रेसमध्येच 2 गट पडले, मात्र आता प्रत्येकाने आपला गट स्थापन करायला सुरुवात केलेली आहे। जनविकासचा जो आहे तो गट तयार झालेला आहे आणि त्याचं नोंदणी जी आहे ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचे हे कॅन्डिडेट जर आपण या ठिकाणी बघितले तर आपल्याला पाहायला मिळेल। दादा, काय सांगाल, तुम्ही गट स्थापन केलेला आहे, चंद्रपूरचं एकंदर वातावरण जर बघितलं तर काँग्रेसमध्येच कुठेतरी दुफळी दिसते, तुम्ही कोणासोबत नेमकं? जनविकास सेना व AIMIM या 2 पक्षांनी मिळून आमचे 3 नगरसेवक शेकापच्या याच्यावर लढलेले आणि एक त्यांचा नगरसेवक, असा 4 जणांचा गट आम्ही आता तयार केलेला आहे आणि ह्या 4 जणांच्या गटाची आज आमच्या नोंदणी झालेली आहे। महानगर आघाडी असं या गटाचं नाव आहे आणि आम्ही निवडणूकपूर्व काँग्रेससोबत युती केली होती। जनविकास सेनेनं आम्ही काँग्रेसच्या सोबत राहणारच आहोत। आम्ही फक्त काँग्रेसला एकच मागणी केली होती की भ्रष्ट व्यक्तींना सत्तेमध्ये सामावून घेऊ नका, ज्यांनी चंद्रपूरच्या महानगरपालिकेमध्ये अनेक घोटाळे केले अशांना सामावून घेऊ नका। स्वच्छ पारदर्शक कारभार देण्याच्या निश्चयासोबत आम्ही सोबत आहोत आणि स्वच्छ पारदर्शक कारभार देण्यासाठी जर काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, तसे लोक त्यांनी घेतले, तर निश्चितपणे आम्ही काँग्रेससोबतच राहू। आम्ही आमच्या शब्दाला जागणारी माणसं आहोत। तुमच्या गटामध्ये कोणकोणत्या पक्षाचे आहे? म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की 4 लोक आहेत, तुम्ही कोण? आमच्या गटामध्ये 3 नगरसेवक जे आहेत ते आमच्या जनविकास सेना शेकापचे आहेत। त्याच्यामध्ये सौ मनीषा विलास बोबडे, सौ प्रतीक्षा अक्षय इरगुडे आणि मी स्वतः पप्पू देशमुख। सोबतच AIMIMचे अजहरुद्दीन शेख हे एकोरी प्रभागातून निवडून आलेले एक नगरसेवकसुद्धा आमच्या गटामध्ये आहेत। म्हणजे तुमचा 4 जणांचा MIM आणि तुमचा असा हा जो गट तयार झालेला आहे आणि याचं समर्थन काँग्रेसला आहे। स्वच्छ व पारदर्शक कारभार देण्यासाठी त्या पद्धतीची सत्ता स्थापन काँग्रेसनं केली, तसे लोक घेऊन केली, तर निश्चितपणे आम्ही काँग्रेससोबत आहोत। अन्यथा जनविकास सेनेची जी भूमिका आहे ते मी सांगत आहे। अन्यथा जनविकास सेनेनं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तसं आम्ही सांगितलं आहे। कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीसोबत आम्ही सत्तेमध्ये बसणार नाही। आमची सर्वात पहिली आघाडी ही चंद्रपूरच्या जनतेसोबत आहे। आम्ही चंद्रपूरच्या जनतेच्या आघाडीसोबत त्या जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत। नक्कीच जनविकास सेना जी आहे त्यांनी आपला गट स्थापन केलेला आहे आणि त्यांचे 3 उमेदवार आणि MIMचा 1 उमेदवार असा 4 लोकांचा गट त्यांनी स्थापन केलेला आहे आणि तो गट जो आहे तो काँग्रेसला समर्थन देण्यासाठी तयार आहे। मात्र त्यांची अट एवढीच आहे की स्वच्छ प्रशासन हवं, तेव्हाच आमचा पाठिंबा असेल। कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।